संभाजीनगरच्या क्रीडा संकुल घोटाळा प्रकरणात एक नवीन ट्विस्ट आलाय। आरोपी हर्षकुमारनं वरिष्ठांच्या दबावामुळे घोटाळा केल्याची कबुली दिली आहे। 21 कोटींचा हा घोटाळा नेमका कसा घडला? क्रीडा संकुल विभागाचे कोणते अधिकारी यामध्ये सहभागी आहेत? पाहूयात। छत्रपती संभाजीनगरमध्ये काही दिवसांपूर्वीच 21 कोटींच्या घोटाळ्यामुळे खळबळ उडाली होती। एका 21 वर्षाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यानं कोट्यवधींचा घोटाळा केल्यामुळे सर्वच अवाक झाले। मात्र याच क्रीडा संकुल घोटाळ्यात एक नवा ट्विस्ट आलाय। घोटाळ्यातील मुख्य आरोपी हर्षकुमारनं पोलिसांना 7 पानांचं पत्र लिहून धक्कादायक खुलासे केले। या पत्रानुसार वरिष्ठांच्या दबावातून हा घोटाळा केल्याची कबुली आरोपीनं दिली आहे। माझे वरिष्ठ आणि विभागीय क्रीडा उपसंचालक संजय सबनीस यांनी माझ्यामार्फत हा निधी घेतला। यात बँकेचे अधिकारी देखील सहभागी आहेत। शहरात आल्यानंतर बीड बायपासवरील हॉटेल बुकिंग करण्यापासून सगळी व्यवस्था करण्याचे ते आदेश देत होते। अमरावतीच्या भेटीत त्यांनी मला पिस्तुलानं जीवे मारण्याची धमकी देत सांगेल तसं वागण्यासाठी प्रवृत्त केलं। त्यानंतर ईमेल आयडी मध्ये बदल करत मी 6 जून पासून रोज 10 लाख रुपये काढायला सुरुवात केली। पुढेही 15 लाख रुपयांपर्यंत रक्कम वाढली आणि त्या पैशातनं त्यांनीच मला आणि माझ्या कुटुंबाच्या नावावर आलोकनगर आणि अन्य ठिकाणी फ्लॅट घ्यायला लावले। त्यानंतर महागड्या कार्स, 40 लाखांचे दागिने, हिऱ्यांचा 35 लाखांचा चष्मा घ्यायला लावला। मी चौकशीला तयार आहे। तुम्ही माझ्या नावावरची संपत्ती विकून सगळा निधी परत मिळवू शकता। हर्षकुमार क्षीरसागर कंत्राटी कर्मचारी होता। त्याला महिन्याला फक्त 13,000 रुपये पगार होता। मात्र एका कंत्राटी कर्मचाऱ्यानं 21 कोटींचा घोटाळा केल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला होता। हर्षकुमार क्षीरसागर आणि यशोदा शेट्टी दोघेही कंत्राटी कामगार। आरोपींनी विभागीय क्रीडा संकुलाच्या बँक खात्यात नेट बँकिंग सुविधा सुरू करून घेतली। उपसंचालकांची खोटी स्वाक्षरी करून नेट बँकिंग सुरू केलं। जुन्या पत्रांमध्ये छेडछाड करून बँकेत खोटे बनावट मजकुराचे पत्र सादर केले। बनावट ईमेल आयडीच्या माध्यमातून खाते, नेट बँकिंग सुविधा सुरू करण्यासाठी पत्र पाठवलं। नेट बँकिंग सुविधा सुरू झाल्यावर बँक खात्यातून रक्कम काढण्यास सुरुवात केली आणि 21 कोटी 59 लाख 287 रुपये क्रीडा खात्यातून इतर खात्यात वळवले। क्रीडा संकुलाच्या कामात कोट्यवधींचा घोटाळा करून हर्षकुमार त्याची मैत्रीण अर्पिता सोबत पसार झाला होता। अवघ्या 11 महिन्यात 21.59 कोटींचा घोटाळा करणाऱ्या हर्षकुमारने अर्पिताला देखील या घोटाळ्याचं भागीदार केलं होतं। विमानतळासमोरील उच्चभ्रू सोसायटीमध्ये अर्पिताच्या नावानेच 1.5 कोटी रुपयांचा लक्झरियस फ्लॅट खरेदी केला होता। महत्त्वाचं म्हणजे हा फ्लॅट खरेदी करताना हे दोघे देखील हजर होते आणि हा फ्लॅट रोखीने विकत द्यावा अशी गळ देखील ही मंडळी बिल्डरला घालत होती। याच वेळी पोलिसांना दोघांचा सुगावा लागला आणि नवी मुंबईच्या कोपरखैरनेमधून या दोघांनाही अटक करण्यात आली होती। या घोटाळ्यानंतर क्रीडा संकुल विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे बँकेत संबंधित कामांचे अधिकार काढून घेण्यात आले। तसंच घोटाळ्याचा आकडा 70 कोटींच्या घरात जाण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जाते। हर्षकुमारच्या लेटर बॉम्बमुळे हा संशय खरा ठरतोय का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, छत्रपती संभाजीनगर।